बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची सर्वात मोठी बातमी आहे। पोलीस चकमकीत तेलंगणा बलात्कार आणि खून प्रकरणातील 4 आरोपींच्या मृत्यूच्या बातम्यांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या ठिकाणी सुमो मोटो दाखल केली आहे आणि या ठिकाणी या घटनेचा घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याचे आदेश आयोगामार्फत देण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामार्फत सुमो मोटो दाखल करण्यात आले असून या घटनेचा घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याचे आदेश देखील आता आयोगाकडून देण्यात आलेले आहेत। या घटनेची बातमी कळताच देशभरातून विविध प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची ही भूमिका आपण पाहतोय। प्रशांत लीला रामदास आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी तपशील देत आहेत। प्रशांत, नेमकी काय भूमिका आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची? स्वाती, खास करून बघितलं ज्या पद्धतीने हैदराबादमध्ये हे अत्याचार झाले होते, पशुवैद्यकीय चिकित्सक त्या तरुणीचा मृतदेह देखील सापडला। त्या पद्धतीनुसार संपूर्ण तेलंगणा पोलिसांनी चौकशी करण्याची गरज असताना ज्या घटना झाला आणि त्यांना चकमकीत ठार करण्याची घटना पुढे आली आणि ज्या ही घटना घडली त्यानंतर देशभरात यातून प्रतिक्रिया या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सुमो या सगळ्या घटनेचा संदर्भ घेतलेला आहे आणि त्या संदर्भात तेलंगणा पोलिसांना नोटीस बजावलेला आहे। सोबतच तिथल्या गृह सचिवांना नोटीस बजावलेला आहे, सरकारला नोटीस बजावलेला आहे की या खरे तथ्य पुढे आणावे आणि या प्रकारची संपूर्ण प्रक्रिया राबवण्याची सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिली आहे। राष्ट्रीय मानवाधिकार वतीने एक चमू देखील हैदराबादला झाला असल्याची माहिती पुढे आहे। त्यामुळे कुठेतरी आता हे प्रकरण गंभीर झालेलं आहे की ज्या पद्धतीनं आरोपींच्या हक्कांना डावललं गेलं तर नाही याची देखील चौकशी मानवाधिकार आयोगाच्या मार्फत होईल आणि हे यामध्ये बनावट चकमक नाही हे देखील कुठेतरी याची चौकशी केली जाईल आणि यातून कुठेतरी सत्यता पुढे यावं असाच प्रयत्न खास करून। अगदी धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। तर हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले 4 आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये आज पहाटे ते मारले गेले आणि हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचं पाहून पोलिसांनी अखेर त्यांच्यावर गोळीबार केला आणि गोळ्या झाडल्यानंतर त्यांचा अशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे। हैदराबादमध्ये एका डॉक्टरवरती आपण पाहिलं सामूहिक बलात्कार करून नंतर तिला जाळून मारण्यात आलं होतं आणि या प्रकरणातील 4 आरोपींवर अशा पद्धतीने एन्काउंटर अंडर जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याचं मोठ्या प्रमाणात देशभरातून स्वागत होतंय। तर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती। मात्र आज पहाटे एन्काउंटरची ही कारवाई झाल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात या एन्काउंटरच्या कारवाईचं स्वागत होताना बघायला मिळतंय। तर हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणी 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेल्याची पोलीस आयुक्तांनी माहिती दिली आणि ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरती त्यांचा अशा पद्धतीनं एन्काउंटर करण्यात आलंय। ही 4 दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी पहाटे 3 वाजता हे एन्काउंटर झाल्याची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर देशभरात ही बातमी आल्यानंतर असे विविध प्रतिक्रिया यायला लागल्या, पडसाद उमटायला लागले आणि जास्तीत जास्त नागरिकांकडून या एन्काउंटरच्या कारवाईचं स्वागतच होताना बघायला मिळतंय। तर एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेले व्ही.सी. सज्जनार यांची थोडक्यात आपण ओळख बघूयात। 1996च्या IPS बॅचचे ते अधिकारी आहेत। मार्च 2018 मध्ये सायबराबादचे ते पोलीस आयुक्त आहेत। तर एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्यांची ओळख आहे। तर वारंगलमधील इंजिनिअरिंगच्या तरुणीवरील ऍसिड हल्ल्यातील 3 आरोपींचा एन्काउंटर केल्यानंतर ते चर्चेत आले। वारंगल